घराच्या दरवाजाला कुलूप लावून आई आपल्या मुलांना सोबत घेऊन घरात झोपली होती. तत्पूर्वी तिने घराच्या दरवाजाला कुलूप सुद्धा लावले होते. मात्र झोपी गेलेले दोन मुले अचानक 24 जूनच्या सकाळी बेपत्ता झाल्याने नागपुरी गेट पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या शासकीय विद्यानिकेतन क्वार्टर परिसरात एकच खळबळ उडाली. ही घटना 24 जूनच्या सकाळी उघडकीस येताच आईसह नातेवाईक आणि नागरिकांनी सर्वत्र शोध घेतला. अखेर नागपुरी गेट पोलीस स्टेशन गाठून अज्ञात इसमाविरुद्ध अपहरणाची तक्रार करण्यात आली आहे. अनेक राज्यांमध्ये लहान मुले अपहरण केल्याच्या घटना घडत असताना आढळून येत आहे. कोणी बेपत्ता होत आहे तर कोणी रागाच्या संतापात घरातून बेपत्ता होत आहे. मात्र अमरावती शहरातून लहान बहीण भाऊ रात्री झोपले असताना अचानक बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना 24 जूनच्या सकाळी उघडकीस आली आहे. अमरावती शहरात असलेल्या वलगाव मार्गावरील शासकीय विद्यानिकेतन क्वार्टर येथे 23 जूनच्या रात्री ही घटना घडली. क्वार्टरमध्ये राहणारी फिर्यादी महिला आपल्या 7 मुलामुलीसह घराच्या दरवाजाला कुलूप लावून झोपी गेली. या दरम्यान सकाळी फिर्यादी महिलेची 15 वर्षाची मुलगी आणि 5 वर्षाचा मुलगा घरात आढळून न आल्याने एकच खळबळ उडाली. अशात महिलेने नातेवाईकसह परिसरात दोघांचा शोध घेतला. सर्वत्र मुलामुलीविषयी विचारणा सुद्धा केली, परंतु मुले दिसून न आल्याने अखेर नागपुरी गेट पोलीस स्टेशनकडे धाव घेतली. या प्रकरणात फिर्यादी महिलेच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध पोलिसांनी कलम 363 भादवीसह गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.